याच्या आधी केसेस सॉर्ट आउट करण्यासाठी आपण असं कधी केलं नाहीये का? केलंय की नाही? हो, पण तेव्हा आपण मॅडमच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना विचारून करत होतो. आता या सगळ्या गोष्टीची मॅडमना कल्पनाही नाहीये. मी मेसेज करू मॅडमना? अरे आपल्या घराण्याचे दागिने आहेत हे, परंपरागत आलेत बघ. बांगड्याच नाही, लाखांचे दागिने देत आहेत ते आपल्याला. मनाली, मला असं वाटतं की आपण उद्या डॉक्टरांना सगळं सांगूया. आजी 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 मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तुम्हाला जे सांगायचंय ते पोलिसांना सांगा. हे बघा, यात ते दागिने आहेत. कुठे आहेत दागिने? इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी जे काही सांगितलं ही रचलेली गोष्ट असेल तर मी तुमच्यामध्ये येणार नाही, आय प्रॉमिस. पण ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्याची एक संधी द्या ना मला प्लीज. कोणीतरी कपाट सरकवल्यासारखं वाटतं. आपल्याला हे कपाट सरकवून पाहिलं. हवालदार, चेक करून घ्या सगळं. साहेब, घरामध्ये कोणी नाही आणि घराचा मेन डोअर सुद्धा बंद आहे. हे बघा, हा रंजना काकू आणि गोपाळ काकांचा फोटो आहे. हवालदार, या घराच्या मागच्या बाजूला एखादा दरवाजा आहे का चेक करा. ठीक आहे. याचा अर्थ हे घर रंजना आणि गोपाळरावांचं. साहेब, या घराचा मागचा दरवाजा सुद्धा बाहेरून लॉक आहे. इन्स्पेक्टर साहेब, जनरली जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मागचा दरवाजा आतून बंद करतो, बरोबर? मला असं वाटतंय की रंजना आणि गोपाळरावांनी आधी बाहेर जाऊन मेन डोर बाहेरून बंद केलं, मग मागच्या दारातून ते आत आले असणार. त्यांनी या दारामागचं कपाट सरकवलं, आजींच्या घरात गेले, दागिने चोरले आणि पुन्हा मागच्या दाराने ते पळून गेले असणार. तुम्ही तर कमालच केलीत मॅडम. हा, पण आता फक्त ही एक शक्यता आहे. नाही, बरोबर आहे तुमचं, पण याचा अर्थ आता या केसमध्ये फक्त सीड आणि मनाली हे दोघंच मेन सस्पेक्ट नाही आहेत, हो ना? बरोबर आहे, पण त्यासाठी अगोदर शेजाऱ्यांना शोधावं लागेल, मगच कळेल खरा गुन्हेगार कोण आहे ते. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमच्या परीने त्यांचा शोध घ्याच. आणि शिवाय माझा सहकारी समीर, त्याला काल रात्रीच मी इथे पाठवलं होतं. त्याच्याच मेसेजची वाट पाहते मी. समीरचा मेसेज. आजींना बरं वाटावं म्हणून तरी हे नाटक कर, निदान त्यांची शेवटची इच्छा म्हणून तरी. आजी, लाडक्या नातवाशी गप्पा चालू देत, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तू खूप सांभाळून घेतलं सायत्या वेळेला. अरे, आम्ही कित्येक दिवसांनी आजींच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघतोय, फक्त तुझ्यामुळे. सांभाळून जा. काळजी घ्या. आजी, सूप आणलंय. आज तुमची दिवसभर खूप दगदग झाली आहे, तुम्ही थोडा वेळ पडता का? अगं मनाली, माझे ना बँकेमध्ये काही ठेवी आहे, तर माझा असा विचार आहे की रंजना आणि गोपाळनी माझ्यासाठी खूप केलंय, तर ते त्यांना द्या. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे आलो तेव्हा यांच्या घराला कुलूप होतं, म्हणून मी घराच्या मागच्या बाजूला गेलो. तेव्हा हे दोघं जण मागच्या दाराने बाहेर येताना मला दिसले.
तेव्हाच मला यांच्यावर संशय आला आणि म्हणून मी यांचा पाठलाग केला. आणि या हवालदार साहेबांच्या मदतीने यांना पकडून इकडे आणलं. साहेब, हे दागिने यांच्याकडेच मिळाले. बोला मिस्टर अँड मिसेस साने. एक जबाबदार शेजारी की संधी साधू भाडे करू. बोला. म्हणजे स्वार्थासाठी का होईना पण आम्ही आजींची खूप दिवस सेवा करत होतो. आम्हाला वाटत होतं की आम्हाला त्याचा मोबदला मिळावा. जिनकडे काहीतरी मौल्यवान ठेवा दागिने आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कळत होतं, पण ते नक्की कुठे ठेवलेत हे कळत नव्हतं. आणि आम्हाला जाणून तर घ्यायचं होतं की ते कुठे आहेत, पण आजींना तसं स्पष्ट विचारता येत नव्हतं. म्हणून सीडला मी आजींचा नातू म्हणजे विराज म्हणून उभं केलं. नातवाला पाहणं ही आजींची शेवटची इच्छा होती हे खरंय. हे नाटक करण्यासाठी सीड तयार व्हावा म्हणून आम्ही त्याला खोटं सांगितलं की विराजचा विमान अपघातात मृत्यू झाला. आम्हाला खात्री होती की आजी दागिने कुठे ठेवलेत ते नातवाला नक्की सांगते. मला की नाही तुम्हाला काहीतरी द्यायचंय. काय? आपल्या घराण्यातले दागिने आहेत ना ते द्यायचे. तुमची ती ठेव आता मला तुम्हाला द्यायची. तुमची ती ठेव तुम्हाला दिल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. आजी कशी आहे तब्येत? आणि मग काकांकडे जाण्याचं खोटं कारण काढून घराला कुलूप लावून आम्ही घराबाहेर पडलो. सावकाश. आतमध्ये गेल्यावर नीट लक्ष देऊ नये. आजी आज नातवाला दागिने कुठे ठेवलेत ते नक्की सांगेल. म्हणजे इतके दिवस म्हातारीला जे सांभाळलं त्यामुळे मिळणार आहे. हे घे, लाईट टाक. हळू. हे बघ विराज, इथं समोर बस बरं जरा. बस. हा, आणि ती तस्वीर आहे ना ती जरा खाली काढून ठेव. तो डबा काढ. अरे आपल्या घराण्याचे दागिने आहेत हे. आणि आम्हाला समजलं की दागिने कुठे ठेवलेत. आणि रात्री उशिरा मागच्या दरवाजानी परत घरात. मग सगळे झोपलेत याची खात्री करून घेतल्यावर हे कपाट सरकवून मागच्या कॉमन दाराने आत शिरवलं.
पण अस्मिता मॅडमच्या हुशारीमुळे तुमचा प्लॅन फसला. त्यांनी योग्य वेळी समीरला तुमच्या मागावर पाठवलं आणि तुमचं पितळ उघडं पडलं. असं का केलं तुम्ही? मग दोघांना चांगलं समजून आजी बँकेतले सगळे पैसे तुम्हा दोघांना देणार होते. पण दागिन्यांची हाव सुटत नव्हती ना यांची. हवलदार, येऊन जाईल ना. मॅडम, खरंच खूप चलाखीने शोधून काढलं तुम्ही. मानलं तुम्हाला. दिसत असलेल्या पुराव्यांमुळे तुमच्या सहकार्यांना त्रास झाला. हो, इट्स ओके, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत होता आणि तसंही कायद्यासमोर सगळेच गुन्हेगार सारखे, हो ना. इनफॅक्ट तुम्ही इतकं सहकार्य केलं म्हणूनच ही केस मी इतक्या सहजपणे सोडवू शकते. थँक्यू सो मच. चला, येतो मी. सेठ म्हणाले, अरे काय झालं? झालं आता, सगळं सॉर्ट आउट झालंय. आता का टेन्शन मध्ये असतो? मला आजीची काळजी वाटते. म्हणजे उद्या तिने विचारलं माझा नातू, माझी नातसून कुठे, तर काय सांगणार होता? ती हा धक्का कसा पचवू शकेल? एक मिनिट. विराजचा मृत्यू झालाय हे रंजना आणि गोपाने खोटं सांगितलं होतं. याचा अर्थ तो जिवंत आहे. आपण विराजचं पत्र शोधून काढायला हवं. आजी, अजून एक दिवस थांबा ना प्लीज. हा एक दिवसाचा मोह कधीच संपणार नाही. कुठेतरी थांबलंच पाहिजे, हो ना. एक सांगू तुला, माझं उरलेलं आयुष्य ना गावातल्या घरातच जावं असं वाटतं मला. अगं आजी, असं काय म्हणतेस? अरे, वाडवडिलांचं घर तिथे आहे, आपले देव तिथे आहेत, गाय आहे, वासुर आहे तिचं, पिंपळाचा पार आहे, नदी आहे, मठ आहे. हे सगळे ना मला तिथं बोलावत आहेत. परत कधी या? माझा काही भरोसा नाहीये. कदाचित जाता जाता मला असं वाटेल परत जावं, मग त्याला सांगेन मी, कार मागे घे, आपण परत जाऊया. अगं, गंमत केली, पण तुला बाळ होणार आहे असं कळलं ना, तर स्पेशल कार करून इथे धावत येईन आणि खूप दिवस राहीन. आता मात्र निघायला हवं. शेवटी हे नाटक संपायची वेळ आली. पण आजी गेल्यावर तूही जाशीलस. आजी, नको ना जाऊ, थांब ना अजून थोडा वेळ. तुझ्या शब्दाला तर राजी होत्या तोवर मी थांबले, पण आता जावं लागेल. तू येशील तेव्हा मी या घरात. आजीला सोडून परत घरी येईन तेव्हा या घरात तू नशील, दिसणार नाही मला. हो अभि, तू नसतानाच जावं लागेल मला, नाहीतर ती निरोपाची वेळ आपल्या दोघांनाही सहन नाही होणार.
अभि जायचं ना? अभि जायचं ना? की अस्मिताला सोडून जावत नाहीये? नाही. नाही? निघूया. का विराज बनून आलास? का फसवलं तुम्ही दोघांनी मला? तुझ्यासाठी. तुम्हाला बरं वाटावं म्हणून. अरे पण फसवलं हे तरी का सांगितलं? खोट्या का होईना पण समाधानानं जगले असते मी. आजी पण आम्ही लपवलं असतं तर तुला कधी ना कधीतरी कळलंच असतं ना. आणि हे नाटक आम्ही जास्त दिवस नसतो करू शकलो. आणि अगं ते योग्यही नव्हतं. प्लीज माफ कर ना आम्हाला. शक्य नव्हतं मग डॉक्टरांना तरी कशाला बोलवलं? नातू आणि नाचून जवळ या खोट्या समाधानात मी आनंदानं मेले असते. आजी अगं काही काय बोलताय आजी? आम्हाला तुम्हाला खोटं समाधान नाही खरं समाधान द्यायचं होतं. तुमचा नातू येईल. बस बस. माझा नातू मला भेटला नाही तरी मला चालेल, पण अशा खोट्या अशा मला नका दाखवू. माझा नातू मला भेटणार नाही हे मी सहन करू शकते, पण हे आता मला सहन होत नाहीये. मला माहिती आहे माझा विराज मला तर कधीच भेटणार नाही. आजी आजी मी तुझा नातू विराज आणि तुझी नातसून मिनी. नमस्कार. कोण आहे ते? कमला समाधान मिळावं म्हणून आणखीन एक नाटक केलंय. नाही नाही आजी, मी खरंच विराज आहे. मग इतके दिवस तू कुठे होतास? आज असा अचानक कसा आलास? 1 महिना झाला तू पत्र पाठवून, त्यानंतर कुठे गायब झालास तू? आजी मला रजा मिळाली नव्हती तेव्हा, पण काही दिवसातच मी येतोय हे कळवायला माझ्या एका मित्राला पाठवलं होतं मी इथे. आणि तेव्हा नेमकं या घराला कुलूप होतं आणि इथल्या शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं की तू इथे राहतच नाहीस आणि कुठे गेलीस तेही माहित नाही. आणि हे ऐकून मी खूप निराश झालो आणि तिथे राहून मी काहीही करू शकत नव्हतो. तुमची भेट होऊ नये म्हणून रंजना काकू आणि गोपाळ काकांनी असं खोटं सांगितलं होतं. हो, आणि मलाही खोटं सांगितलं की विराज या जगातच नाही, विमान अपघातात त्याचा मृत्यू झालाय म्हणून. कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय मला काही समजेनासच झालंय. खोटं सांगून तू यांना इथं आणून उभं केलंयस का? नाही आजी, उलट त्यांनीच मला मी तुला लिहिलेलं माझं पत्र शोधून मला कॉन्टॅक्ट केला आणि घडलेलं सगळं सांगितलं.
म्हणूनच ताबडतोब आम्ही आज फ्लाईट पकडून आलो. एक मिनिट मिनी, प्लीज फोटोज दे. आजी हे बघ, हा माझ्या लहानपणीचा फोटो आणि हा मम्मा पप्पांबरोबरचा. मिहिर, तू विराजेस? माझा विराजेस? माझा विराजेस तू? खरंच माझा विराजेस? हो आजी. आजी, आता तरी माफ करशील ना आम्हाला? अरे बाळा, तुझ्यामुळे तर मला माझा नातू भेटला. देवाकडे मी एक नातू मागितला तर मला 2-2 नातू मिळाले. आणि आजी, नाचू ना? सिद्धेश्वर हो बाजूला. मनाली, शिवम, ब्रेकफास्ट फिनिश कर. शिवम, किती वेळ त्या फोटोकडे बघत राहणार आहेस? घे हा आधी. अगं आई, तुला माहितीये का मी बालशिवाजी बनलो होतो तेव्हा अस्मिता मावशीने मला बक्षीस दिलं होतं. अय्या, हो का? मला माहितीच नव्हतं रे. मस्करी करू नकोस गाई. हा फोटो मी शाळेत सगळ्यांना दाखवला, फक्त सदालाच दाखवायचा राहिलंय. हा मी कधीपासून शोधतोय पण मला मिळतच नव्हता. आत्ता मिळालंय. दाखवून येऊ का? हो दाखव, पण आधी ब्रेकफास्ट करून घे. नंतर खातो ना ग आई. अरे नंतर त्याच्याकडे वेळ नसणार. खाऊन गेलास तर तुझा मित्र काय पळून जाणार आहे का? नाही ना. मग हा आधी. तुला कसं सांगू आई, मला आधीच जायला हवं, कारण तो उपाशी असेल. लक्ष कुठे आहे? काय सांगितलं मी? आधी ब्रेकफास्ट फिनिश कर, मग तुला जिथे जायचंय तिथे जा. कळलं? ठीक आहे, खातो. हो, ठरल्याप्रमाणे उद्या सकाळीच निघतोय. येस. हो हो, हे ऑफकोर्स सगळी तयारी झाली आहे. हो हो हो, यू डोंट वरी. आणि निघताना तसंही मी कॉल करीनच. या ओके, सी यू सून. बाय. शिवम, शिवम, पल्लू. काय? शिवम कुठे गेलाय? तिथे ब्रेकफास्ट करतो डायनिंग टेबलवर. हो. काय झालं, किल्ली पडली का खाली? नाही, शिवमला शोधतोय. इकडे असतं तर कशाला विचारलं असतं. काय तू पण पल्लू. अय्या, ब्रेकफास्ट झालं पण या मुलाचं एवढ्या लवकर? दूध नाही प्यायला बघा ह्यानी. पल्लू, आता तू टिपिकल आईसारखी वागू नकोस. पर गेलाय कुठे तो? अहो, त्याच्या मित्राला भेटायला गेला असेल. त्याचा नाही का शिवाजी महाराजांच्या कॉस्ट्युम मधला एक फोटो होता अस्मिता मॅडम सोबत, तो दाखवायला गेला. अच्छा, कोण हा मित्र? पलीकडच्या गल्लीत ना परब नावाचा एक माणूस आहे. त्यांची चहाची टपरी आहे.
त्यांचा पुतण्या आहे. सदा नाव आहे त्याचं. सदा? राज, मी आता बाहेर जातोय कामासाठी. इथे धंद्यावर लक्ष ठेवायचं, हा, गिरायकाकडे लक्ष ठेवायचं. हे बघ, अर्धा ग्लास चहा किती रुपयाचा? 6. मोठा भरून 12 रुपये. कळलं? अरे तुला विचारतोय, कळलं का? अरे माझ्या राजा, तो बटाटा वडा समोसा आपल्यासाठी नाही, तो गिरायकांसाठी आहे. गिरायकांकडे लक्ष द्यायचं. हा, 2 चहा आणि 1 वडापाव किती झाले? 20 रुपये. 20 रुपये, हे घ्या. चला. हे बघ, कुठेही जाऊ नकोस. हल्लास ना तंगड पडेल तुझा. अरे ठोंब्या, उभा काय? अरे जा ना, ती ग्लास उचलला. अय बापाने अवलाद केली आणि ती नेमकी माझ्या बोडक्यावर मारली. सदा, तू एवढे लवकर आलास? अरे असंच तुला भेटायला आलो. तुला खूप भूक लागली आहे ना? नाही, मी आज सकाळीच खाल्ले. मी मित्र आहे तुझा, माझ्याशी खोटं बोलतोस? सगळं ऐकलंय मी. मला माहितीये तुला खूप भूक लागली आहे. चल बस इथे. तुला खूप भूक लागली आहे ना? हे घे, हे खा. मी खाल्लं तर तुला आई ओरडणार ना. अरे नाही ओरडणार रे, घे तू खा आधी. नको. हे बघ, आता तुम्ही नाही खाल्लंस ना तर मी तुझ्याशी कधी बोलणारच नाही. ठीक आहे, ठीक आहे, खातो. काय रे, तुझी आई असंच मस्त मस्त रोज खाऊ देते? माझी काकू तर दुपारपर्यंत काहीच देत नाही. तुला खूप भूक लागत असेल ना? आईची आठवण पण येते आणि बाबांची पण आठवण येते. मी एकटाच रडत असतो. तुला एवढी आठवण येते, मग तू घर सोडून इथे का आलास? माझे आई बाबा खूप गरीब आहेत. त्यांनी मला काकांकडे शिकायला पाठवलं. काय? शिकायला? पण त्यांनी तुला शाळेत कुठे घातलंय? ते तर तुझ्याकडून इथे टपरीवर काम करून घेत आहेत. इकडे काका आणि घरी काकू. काय? काकू सुद्धा? मग हे सगळं तू तुझ्या आई बाबांना का सांगत नाहीस? कसं सांगणार? माझं गाव तर कोकणात शिरोड्याला आहे. शिरोड्याला? मारुतीच्या देवळाजवळ झोपडी आहे आमची. तिकडे जवळच रेडी गावात समुद्राजवळ गणपती बाप्पा पण आहे. किल्ले पण आहे मस्त मस्त. किल्ले? शिवाजी महाराजांनी बांधले होते तसे? अरे मग तू तुझं गाव सोडून इथे का आलास? बाबा म्हणाले की मुंबईला जाशील तर खूप मोठा होशील. पण तुला तरी ते त्रास होतोय ना? सदा, हे तू तुझ्या आई बाबांना कळवायला हवं. ए सदा, तुमच्याकडे फोन आहे का रे? नाही. नाही? मग तुला लिहायला येतं? थोडं थोडं. मग सगळ्यात बेस्ट, तू तुझ्या आई बाबांना एक पत्र लिह. मी ते पोस्टात टाकीन. मग तुझे आई बाबा इथे येतील आणि तुला घेऊन जातील. खरंच असं होईल का? का नाही होणार? मी आहे ना तुझ्या सोबत. हा, आणि हो, तुला हा फोटो बघायचा होता ना? शिवम, तू त्याच्यात एकदम शिवाजी महाराजांसारखा दिसतोस. शिवम, तू शिवाजी तर मी तुझा मावळा. जय शिवाजी. जय शिवाजी. या कोण आहेत? ही अस्मिता मावशी. खूप चांगली आहे, सगळ्यांची मदत करते. ही मावशी मला मदत करेल? हे कटिंग दे. शिवम, आता तू जा, नाहीतर काका आले तर ओरडतील. ठीक आहे, बाय. बाय.
अरे माझ्या कर्मा घातलं याने मला खड्ड्यात. अरे ग्लास फोडलास. तुझ्या हातात ताकद नाही काय? हा? तुला असा सोडणार नाही. आज तुला उपाशीच ठेवतो. आज तुला काका कशाला मारते सदाला? आणि एक ग्लास फुटला म्हणून काय उपाशी ठेवायचं? अहो किती लहान आहे तो. ए बंगलेवाल्या, मला छानपण शिकवतात. हे बघा काका, मी बाबांना नाव सांगे ना. ए तुझा बाप माझी काय 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 करणार आहे? श्रीराम तू जाय करून काकांची नको भांडून. नाही लय मस्त बंगलेवाला मला शिकवायला. काय रे शंकर, कुठून आणला ते बिल्लू? काय कामाचं नाही. बरं तू चहा देतोय? बसाला देतो ना मी. अस्मिता तू निघून जाईल. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभी राहू नकोस. आजी इथून गेल्या की लगेचच मी सुद्धा निघून जाईल. आई जाण्याची वाटच बघत होतीस का? आई आपलं तसं ठरलंच होतं ना. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अस्मिता पर्याय आहे. तू जरा विचार कर. हे बघ अजून ही वेळ गेलेली नाहीये. सगळं पूर्वीसारखं होऊ शकतं. तू फक्त तुझ्या मनातला संशय, तुझा तपास थांबव बास. मी माझा तपास नाही थांबवू शकत आहे. मग जा. तू आणि तुझं नशीब जिथे घेऊन जाईल त्या वाटेनं जा. आई मला तुम्हाला होणारा मनस्ताप कळतोय, पण यात तुमची काहीच चूक नाही. माझी चूक नाहीये का अस्मिता? हा सांग ना, माझी चूक नाहीये का? तुला या घरची सून केली हीच माझी मोठी चूक आहे. पहिल्यांदाच करतेस ना पोळ्या?
तू पुरण वाट मी मैदा भिजव. आहे का? येऊ. अस्मिता त्या दिवशी जे सांगितलं तेच पुन्हा आज हात जोडून सांग. हा निर्णय घेऊ नकोस. हे घर सोडून जाऊ नकोस. हे काय करताय तुम्ही? ही तुम्हाला खुनी ठरवायला निघाले आणि तुम्ही तिच्या समोर का हात जोडताय? अनु, बोलू दे मला. अस्मिता, मी तुझ्या समोर हात जोडतोय ते मी चुकलोय म्हणून नाही, किंवा तू तुझा तपास थांबवावास म्हणूनही, कारण मला माहिती आहे मी चुकलेलोच नाही. पण तरीही तुझा माझ्यावरती संशय आहे आणि त्याची काही कारणही असतील. ती चुकीची होती हे तुला तपास संपल्यावरती पटेलच. पण माझी विनंती आहे, हा तपास संपेपर्यंत हे घर सोडून जाऊ नको. तुम्ही इतका कमीपणा का घेताय? हे बघा, या बाबतीत मी काही ऐकणार नाही. स्मितानं या घरात राहिलेलं मला चालणार नाही. तुम्ही मला कठोर व्हायला सांगता आणि मग स्वतःच का माघार घेताय? अनु, मी माघार घेत नाहीये. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये एवढाच प्रयत्न करतोय. आणि अस्मिता, तू तपास कर, अगदी व्यवस्थित तपास कर. पण एक विचार कर प्रामाणिकपणे. गुन्ह्याचा तपास करताना तुम्ही शक्यतांचा विचार करताच ना? आपण सध्या गृहीत धरून चालूया की 99% तू म्हणतेस तेच बरोबर आहे. पण 1% तरी शक्यता आहे ना मी गुन्हेगार नसल्याची, किंवा तुझा संशय चुकीचा असल्याची. अगं, कोर्ट सुद्धा गुन्हेगाराला गुन्हा पूर्णपणे सिद्ध होईस्तोपर्यंत शिक्षा देत नाही. मग तू हे घर सोडून ह्या घराला बदनामीची शिक्षा आधीच का देतील? बाहेर जाऊन काय सांगणार आहेस? आणि तू, माझे सासरे माझ्या वडिलांचे खुनी आहेत असा मला संशय आहे म्हणून मी घर सोडून आली आहे. आणि मला एक सांग, तू तुझ्या सहकार्यांना हे सांगितलंय का? का नाही सांगितलं? कारण तुझ्याही मनात निदान 1% तरी शंका आहे म्हणून नाही सांगितलंस ना? अस्मिता, तू घर सोडून गेल्यावरती अनु आणि अभिनी जगाला काय कारण सांगायचं? हे बघ, मी अपराधी नाही हे माहितीये मला, आणि असेन तर कायदा मला काय ती शिक्षा देईलच. पण समजा जर तसं नाही झालं तर? याही अँगलचा एकदा विचार करून ठेव. आणि म्हणूनच सांगतोय की हे घर सोडून जाऊ नकोस. मला हे मान्य नाही. मी हिला घर सोडायला सांगितलं आणि ही जर या घरात राहणार असेल तर मी एक क्षणभरही या घरात थांबणार नाही. अनु, अनु,
एकदा माझ्या शब्दाखातर ऐक. मी काय सांगतोय अस्मिताला, तू असं डोक्यात राग घालून हा असा टोकाचा निर्णय घेतलास तर याच्या परिणामांचा विचार केलायस का तू? अस्मिता आता घर सोडून गेली तर आपले नातेवाईक, शेजारचे पाजारचे लोक, मीडियावाले हजार प्रश्न विचारून भंडावून सोडतील. काय उत्तर देणार आहेस त्यांना? मी आता जे काही अस्मिताला सांगतोय ते आपल्या सगळ्यांच्या भल्याचंच आहे. अस्मिता, तुला या घरात राहायचं नसेल तर नको राहूस, पण मी एक पर्याय सुचवतो, त्याचा नक्की विचार कर. या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तू आपल्या घराच्या गेस्ट हाऊस मध्ये राहा. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा पर्याय योग्य आहे. तुझ्या तपासात कुठलाही अडथळा येणार नाही हा मी शब्द देतो तुला. पण निदान जगासमोर तरी हेच चित्र असू दे. अभिला, अनुला, या घराला कधीतरी आपलं मानलं असशील तर माझा पर्याय स्वीकारशील. अगं, कोर्ट सुद्धा गुन्हेगाराला गुन्हा पूर्णपणे सिद्ध होईल तोपर्यंत शिक्षा देत नाही. मग तू हे घर सोडून ह्या घराला बदनामीची शिक्षा आधीच का देते? 1% तरी शक्यता आहे ना बाहेर जाऊन काय गुन्हेगार नसल्याची, किंवा तुझा संशय सासरे माझ्या वडिलांचा आहे असा बाहेर जाऊन काय गुन्हेगार नसल्याची आणि अभिनी, किंवा तुझा संशय सासरे माझ्या वडिलांचे खून आहे असं मला अभिनी आणि असेल तर पूर्णपणे अपराधी नाही शिक्षा माहिती का देते? आणि असेल तर कायदा मला काही घर ह्या घराला बदनामीची शिक्षा आधीच का देते?